यंदा लक्ष्मीपूजन कधी करावं? 2 दिवस अमावस्या असल्यामुळं नक्की 20 ऑक्टोबरला की 21 ऑक्टोबरला हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तर लक्ष्मीपूजन हे आपल्याला 21 तारखेलाच म्हणजे मंगळवारी करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन आपल्याला सायंकाळी 6 ते 8:30 ह्या वेळेत करायचं आहे. आता बघा, नेहमी अमावस्यालाच आपण लक्ष्मीपूजन करत असतो, पण ह्यावेळी असं आलेलं आहे आणि शुभतिथीनुसार आता सगळ्या तज्ज्ञांच्या मते तर मंगळवारीच 21 ऑक्टोबर रोजी हे लक्ष्मीपूजन होणार आहे. दिवसासुद्धा शुभमुहूर्त दिलेले आहेत. जर तुम्हाला दिवसा करायचे असतील तर त्या वेळेतसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला नसेल करायचं तर लक्ष्मीपूजन कसं आपण तिन्ही सांजेच्या वेळी सायंकाळच्या वेळेलाच हे लक्ष्मीपूजनाची पूजा मांडत असतो. तर अगदी साधी सोपी पूजा कशी मांडावी पण विधिवत. तर सगळ्यात अगोदर इथं पाट ठेवलेला आहे. पाटाखाली रांगोळी काढायची आणि त्याच्यावरती आपल्याला असं लाल वस्त्र टाकायचं आहे. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. आता लक्ष्मीपूजन म्हणल्यानंतर पणत्यासुद्धा आल्या तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता. तर दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून फूल वाहून नमस्कार करायचा आणि दिव्याची पूजा करून घ्यायची. नंतर इथं आपल्याकडे जो लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती या पूजेमध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर फोटोला अगोदरच हार मी घातलेला आहे आणि नंतर इथं आपल्याला कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती कलश ठेवायचा आहे. कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आणि कुंकवाचे 5 बोटं वाढायची. कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवू शकता. 5 पानं कोणतीही ठेवायची आणि नारळ ठेवायचा आहे. तर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आचमन करून घ्यायचं. तर आपली शरीर शुद्धीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. तर आणि नंतर आपल्याला इथं आचमन करून झाल्यानंतर आता बाप्पांची मूर्ती असेल ती घ्या, नसेल तर तुम्ही सगळ्या 4ही सुपारी घेतल्या तरी चालतात. मूर्ती नसेल तर सुपारी घेतलं तरीसुद्धा चालू शकतो. मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता. तर त्यासाठी तांदूळ ठेवले तरी चालतं. नुसती विड्याची पानं असतील तर ठेवा, नसतील तर नुसत्या अक्षता ठेवायच्या. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि ज्या आपण सुपारी किंवा मूर्तींना अभिषेक घालणार आहे तर त्यांचं स्थान करून ठेवलं. आता या आपल्याला सुरुवातीला बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. तर इथं तामणामध्ये मी बाप्पांची मूर्ती घेतलेली. ओम गण गणपतेन महा, ओम श्री गणेशायन महा म्हणत बाप्पांना स्वच्छ पाण्याचा स्वच्छ पंचामृताचा अभिषेक घालायचा आणि नंतर पाण्याचा अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला इथं ठेवायची आहे. नंतर तामण स्वच्छ करून घ्यायचं आणि त्या तामणामध्ये परत आपल्याला इथं सुपारी घेतलेली आहे. तर हे कुबेर पूजन लक्ष्मी कुबेर पूजन असतं. तर कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर घेऊ शकता. तर इथं सुपारीला सुद्धा सुरुवातीला पाण्याला नंतर पंचामृतानं असा अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम कुबेरायन महा म्हणत आपल्याला ज्या देवांचा अभिषेक घालतो तर त्या देवांचं स्मरण करायचं. आता इथं मी सगळ्या देवांची मिळून एक सुपारी ठेवलेली आहे. त्याला पण स्वच्छ अभिषेक घालून घेतला. किंवा तुम्ही आपल्या कुळदेवाचं म्हणून किंवा बाकी सगळ्या कुलदेवी देवता सगळ्यांची मिळून एक सुपारी घ्यायची आणि इथं मी लक्ष्मी घेतलेली. आता फोटो ठेवला आहे पण फोटोला आपण अभिषेक घालू शकत नाही. त्यामुळं सुपारी असेल तर सुपारीला घाला, नसेल तर मग मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि माता लक्ष्मीला ज्यावेळी आपण अभिषेक घालतो त्यावेळी आपल्याला विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवती वासुदेवायन महा, ओम श्री महालक्ष्मीन महा ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तर इथं सुरुवातीला बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा. नंतर कुबेर देवताला सुद्धा आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. आणि आता आपण जी सगळ्या देवतांची सुपारी ठेवलेली आहे किंवा आपल्या इष्टदेवताची सुपारी तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा. माता लक्ष्मीला सुद्धा इथं हळदी कुंकू अष्टगंध हे चंदन असेल तर ते लावायचं आणि नमस्कार करायचा आहे. तर या पूजेमध्ये चंदन असेल तर सगळ्याच देवी देवतांना ते अवश्य लावावं. आधी चंदन लावायचं, नंतर हळदी कुंकू तुम्ही लावू शकता. नंतर आता कलश पूजन करून घ्यायचं. कलश पूजन झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा जो आपण पूजेमध्ये फोटो ठेवलेला आहे तिथंसुद्धा चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि लक्ष्मीला गुलाबाचं लाल फूल प्रिय आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं. नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आणि बघा पूजेमध्ये अशा सुगड ठेवल्या जातात. सुगड नसतील तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा धान्य ठेवू शकता. यामध्ये गहू, ज्वारी
हिरवे मूग असं अखंड धान्य असतं ना, ते धान्य घ्यायचं. त्यासोबत एका ह्याच्यात लाह्या, एकात बत्ताशा हे ठेवायला विसरू नका. आणि एकामध्ये धन, लाह्या, बत्ताशा, त्यासोबत हिरवं मूग, गहू असं धान्य तुम्हाला इथं घ्यायचं आहे. धान्य तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता, पण धन मात्र ह्या पूजेमध्ये अवश्य घ्यायचं आहे. धन्याला खूप महत्त्व असतं. तर ज्या सुगड घेतलेल्या आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे. नंतर जे काय कोणतीही 5 फळं असतील तर ते घ्यायचे आहेत. ते सुद्धा इथं आपल्याला नैवेद्यात किंवा एका प्रकारची जी काही तुमच्याकडे फळे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि दिवाळीच्या फराळामध्ये माता लक्ष्मी फराळ केला ठेवलेला आहे. विड्यामध्ये जे विड्याचं साहित्य असतं ते सगळं तयार ओटीचं साहित्य असतं ते आहे. ते नसेल तर आपल्या घरामध्ये जे हळकुंड, खारीक, खोबरं असतं ते तुम्ही ठेवू शकता. त्या विड्याला सुद्धा हळदी कुंकू, अक्षता व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे. नंतर इथं आपण पैसे किंवा लक्ष्मी स्वरूप आपण पैसे ठेवलेले असतात तर त्याची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. स्वलक्ष्मी कारक आपण सोनंसुद्धा आपल्याकडे जे आहे ते ठेवलेलं असतं तर त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजनची पूजा करू शकता. साधी सोपी सरळ. आणि ज्या काही समया वगैरे आहेत त्या लावायच्या आहेत. आणि आता इतर दिवे वगैरे तुमच्या इच्छेनं तुम्हाला हवं तसं डेकोरेशन करू शकता. बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य इथं दाखवलेला आहे. आणि जे आपण पूजेमध्ये धन आणि लाह्या ठेवलेले आहेत ना, ते एकत्र घ्यायचं आहे एका वाटीत अशा पद्धतीनं. आणि ते सगळ्या ज्या देवी देवतांच्या मूर्त्या, फोटो काही ठेवलेला आहे त्या सगळ्यावरती आपल्याला हे धन व्हायचं आहे. कलशावरती असेल, ज्या सुगड ठेवलेल्या आहेत त्यावरती सुद्धा हे धन आपल्याला व्हायचं आहे. आणि नंतर आता लक्ष्मीकारक म्हणून आपण ही केरसुणीसुद्धा या दिवशी झाडूची पूजा करायची असते. तर अशा पद्धतीच्या केरसुणीची शक्यतो करून पूजा करतात. तर हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून आपल्याला केरसुणीसुद्धा पूजायची असते. आणि या दिवशी रात्री 12पर्यंत आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी खिडक्या वगैरे तरी उघडं ठेवतात. आता दरवाजा सगळ्यांना उघडं ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही, कारण लक्ष्मी घरात येत असते, तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ तर तुम्ही उघडं ठेवू शकता. लक्ष्मी घरात यायची असते आणि ह्या अलक्ष्मी घराच्या बाहेर काढायची असते. तर केरसुणीला सुद्धा आपण इथं ज्या धन आणि लाह्या आहेत ते व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने साधी सोपी सरळ विधिवत लक्ष्मीपूजेची पूजा तुम्ही मांडू शकता. आणि आता ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची. सुरुवातीला बाप्पांची आरती करायची, नंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे. तुम्हाला अशी येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावूनसुद्धा आता आरती करू शकता. आणि सगळ्यांनी इथं आपल्याला नमस्कार करायचा. आता बऱ्याच ठिकाणी नारळ वाढवतात, तर पूजा झाल्यानंतर तो कलशातला नारळ न वाढवता तुम्ही तुमचा दुसरा नारळ इथं वाढवू शकता. आणि घरातल्या सगळ्यांनी इथं नमस्कार करायचा आहे. आणि देवीला प्रार्थना करायची आहे की आमची जी साधी सरळ सोपी पूजा मांडून झालेली आहे तर त्याचा स्वीकार करावा. आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती सदैव असाच राहू देत, अशी इथं प्रार्थना सगळ्यांनी करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. नंतर ज्या काही समया वगैरे आहेत त्या तुम्ही लावून घ्यायच्या आहेत. पूजा झाल्यानंतरला समय लावली तरी चालेल, कारण सगळी पूजा ही थोडीशी आपण मोठी मांडली तर मग इकडे तिकडं हात लागून ते सांडायचं वगैरे हे असतं. त्यामुळे दिव्या पण त्या लावल्या तरी ते जपून लावावं. तर लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.